जितेंद्र आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत गोपनीय पोलीस शिरल्याची माहिती आहे। यावेळी जितेंद्र आव्हाड पोलिसांवर चांगलेच भडकलेत। विरोधी पक्षांच्या नेत्यावर पाळत का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। आमच्यावर पाळत ठेवून सरकारला काय साधायचं आहे असाही निशाणा जितेंद्र आव्हाडांनी महायुती सरकारवर साधलाय। आमच्यावर पाळत ठेवण्यापेक्षा वाल्मिक कराडवर ठेवा असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। मोठी बातमी आपण बघतोय। थोडीशी अक्कल की आपण कोणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा, तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माझ्याकडे? PSI खान साहेब. कोण? खान लावले PSI खानला. त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचा नाही. सो हा कोण सर? काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा. बसा SB स्पेशल ब्रँच. बसा बसा बसा. हे आता चहा पण पाजा. बसा आता तुमची मजा येईल. बसा. पोलीस चांगलं केलं. पोलीस स्टेशन नाही, स्पेशल ब्रँच SB. तुम्ही कमिशनरेटमध्ये इथपर्यंत आहात. तुम्ही कुठे बसलेले होतात? कुठे सर? मला SB ब्रँच दिलाय. तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होतात? SB ब्रँच. कुठे? वटनगर पोलीस स्टेशन. वटनगर पोलीस स्टेशन दिलं. तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना. माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी आलात? मला वरिष्ठांनी सांगितलं. आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। तर अशा प्रकारे आव्हाडांच्या पत्रकार परिषदेत गोपनीय पोलीस शिरलेत, काय अधिकची अपडेट आहे निकेश? नक्कीच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज त्यांचं जे ठाण्यातलं निवासस्थान आहे त्या निवासस्थानी एका महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद आयोजित केलेली आणि या पत्रकार परिषदेमध्ये एक सिव्हिल ड्रेसवरती पोलीस जे आहेत ते घुसलेले पाहायला मिळाले। हे पोलीस जी काही पत्रकार परिषद सुरू होती, जितेंद्र आव्हाड जे काय म्हणणं मांडत होते त्याचं चित्रीकरण जे आहे ते हे सर्व पोलीस जे आहेत ते करत होते आणि ही बाब जितेंद्र आव्हाड यांच्या लक्षात आल्यानंतर ज्या वेळेला पत्रकार परिषद संपली त्यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी त्यांची विचारपूस केली। त्यावेळेला हे गोपनीय पोलीस असल्याचं समोर आलेलं आहे आणि हे जेव्हा जितेंद्र आव्हाडांना ही बाब कळली त्यावेळेला जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकरणावरती एक संताप जे आहे ते व्यक्त केलेला पाहायला मिळाला आहे। मोठी नाराजी आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे। पोलिसांच्या या भूमिकेविषयी संशय एकंदरीत व्यक्त केलेला आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस वॉच ठेवत आहेत का असा प्रश्न जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे। तर त्याचबरोबर माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस कसे घुसले, सरकारला नक्की वॉच ठेवून काय करायचं आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते जितेंद्र आव्हाड यांनी नक्कीच निकेश, तर जितेंद्र आव्हाड नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष असणारच आहे। धन्यवाद निकेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। Thank you.